नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघा, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आणि अतिशय शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर देखील आहे. कारण की बघा, सरकारकडून आता एक नवीन योजना जी काय आहे ही सुरू झालेली आहे. तर कोणती आहे योजना, तर तुम्हाला बघा थंबनेल पाहूनच्या ठिकाणी कळून गेले असेल की आपण या योजनेबद्दल बोलत आहे, म्हणजे की बोरवेल. तर बघा, सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी 50,000 रुपये या ठिकाणी अनुदान या ठिकाणी शासन शेतकऱ्याला देणार आहे. तर बघा, जे काय हे 50,000 रुपये आहे, तर हे कसे शेतकऱ्याला मिळणार? बघा, शेतकऱ्याला फक्त बोरवेलीसाठी 50,000 रुपये या ठिकाणी शासन देत आहे. या 50,000मध्ये या ठिकाणी बघून घ्या, तुम्हाला बोर आणि मोटार या ठिकाणी उपलब्ध होते आणि बाकीचं जे काय खर्च आहे हे तुम्ही करायचं आहे. तर शेतकऱ्यांना ठिकाणी ही आर्थिक मदत दिली जात आहे. तर बघा, कसे या ठिकाणी हे 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर मिळू शकतात, तेच या ठिकाणी आपण जाणून घेऊ. तर बघा, सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या या ठिकाणी दिलासा. तर बघा, पाणी टंचाईच्या समस्येमुळे अनेक शेतकरी सिंचनाच्या सुविधांसाठी मोठा खर्च करण्यास भाग पडतात. बघा, आता यामुळेच शासनाने शेतकऱ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन पद्धती, PVC पाईपसाठी अनुदान देण्याची तरतूद केली आहे. मागील 5 वर्षांत शासनाच्या मदतीने हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळाली आहे. आता बोरवेल समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. बघा, आता हे शेतकऱ्यांना ठिकाणी मोठा दिलासाच मिळणार आहे, कारण ही बातमी खूप महत्त्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. आता ही तर झाली समजा महत्त्वाचं या ठिकाणी सांगणं की 50,000 मिळेल, परंतु त्यासाठी अर्ज कसा करू शकतो शेतकरी, कोणता शेतकरी अर्ज करू शकतं? तर बघा, सर्वात प्रथम जी काय अट आहे याच्यामध्ये काय जास्त अटी नाही, परंतु बघा, अर्जदार हे महाराष्ट्रामधील असायला पाहिजे आणि दुसरी अट म्हणजे तो अनुसूचित जाती जमातीमधील शेतकरी असला पाहिजे. बघा, आणि अर्जदाराकडे स्वतःच्या जातीचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, मात्र यासाठी तरच तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपये असावे आणि या ठिकाणी बघा, त्याच्या नावावर जमीन या ठिकाणी 0.40 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे. म्हणजे की 1 एकर देखील जमीन असेल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि ठिकाणी बघा, त्यांच्या नावावर 60/12 आठा उतारा आवश्यक आहे. तर ह्या या ठिकाणी अर्ज करू शकतो शेतकरी. तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार बघा, तर मग या ठिकाणी आधार कार्ड, जातीचा दाखला म्हणजे की जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, 7/12 आणि आठ्याचा उतारा, दारिद्र्य रेषेखाली या ठिकाणी नाव असेल तर BPL कार्ड, 2,000 रुपयांचा स्टॅम्प पेपरवरही प्रतिज्ञापत्र, संबंधित क्षेत्रातील गट विकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र, ग्रामसभेचा ठराव, जागेचा फोटो या ठिकाणी लागणार आहे. पाणी उपलब्धतेचा दाखला देखील लागणार आहे. तर बघा, 50 फूट अंतरावर कोणतीही विहीर नसल्याचा दाखला. बघा, या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी शेतामध्ये विहीर नसायला पाहिजे, तरच त्या तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ही सर्वात मोठी अट आहे, तुमच्याकडे पहिल्यापासून विहीर नसली पाहिजे. तर बघा, शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या DBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. तर बघा, हे तुम्हाला कॉम्प्युटरवर अर्ज भरायचा आहे DBTच्या संकेतस्थळावर या ठिकाणी. म्हणजे की तुम्ही जर कॉम्प्युटर सेंटरवर गेला तर तुम्हाला या ठिकाणी तेथे सर्व करून देतील. शेतकऱ्यांचे जे काय आता ही योजना आहे, हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना निवडून अर्ज भरायचा आहे. सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तुम्ही जर ऑनलाईन अर्ज भरला तर अर्ज भरल्यानंतर स्थानिक कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्राला संपर्क देखील तुम्हाला साधायचा आहे. तर बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची जी काही योजना आहे, तर शेतकऱ्यांना चांगली योजना आहे. 50,000 रुपयांच्या ठिकाणी मदत दिली जाते या योजनेअंतर्गत. तर शेतकऱ्यांनी नक्कीच हा ऑनलाईन फॉर्म भरला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.